देहतवाहे प्रारब्ध अधीन देहतवाय प्रारब्ध अधीन याचा निकासीन भाऊ भार सर्व माझा काळ तुझिया चिंतने काया वाचा मने इच्छितसे लाभ तो न दिसी याभोनी दुसरा लाभ तो न दिसे याहुनी दुसरा अनेकदा तारा येणे जन्मे सर्व माझा काळ तुझिया चिंतने काया वाचा मने इच्छितसे तुका म्हणे आल शोषित संकटे तुका म्हणे आल शोषित संकटे मी माझे ओकटे आहे देवा सर्व माझा काळ तुझिया चिंतने काया वाचा मने इच्छितसे विठला विठला अर्जुन महाराज जवळ येतो जवळ नाही जवळ घ्या ना देहतवाय प्रारब्धाधीन याचा विकाशीन भाऊ भार पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वरण रघुवर विमल जसो जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिर पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोरे हरवो क्लेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागरा जय कपीशति बोलो कवि जागर रामदूता तुलिता बलरामा अंजनी
अशी नवावर सर्व माझा काळ तुझिया चिंतने काया वाचा मने यच्ची तसे. प्रस्तुत कीर्तनासाठी दिलेले अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचं महत्वाचं उत्कृष्ट आणि या त्या संबंधीचं तुकोबारा या ठिकाणी प्रतिपादन करतायत की देहाला सुख दुःख जे प्राप्त होतात तर ते माझ्या प्रारब्ध कर्मानुसार आणि त्याविषयी देवा मी तुझ्याकडे रुसवा धरणार नाही. फक्त माझं जीवन तुझ्या नामस्मरणामध्येच अशा प्रकारचं जावं, माझा काळ तुझ्या नामस्मरणामध्ये जावा अखेरपर्यंत हीच तुकोबारा या ठिकाणी भगवान पांडुरंगाच्या चरणी प्रभूच्या चरणी अशा प्रकारची विनंती करतात. कीर्तन सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अगत्याचं आहे. आज आपली कीर्तन सेवा किन निमित्त सर्वांना या ठिकाणी नातच आहे. ते म्हणजे आपल्या दहेगाव गावातील कैलासवासी गंगा भागीरथी बकोबाई दत्तात्रय पाटील बोगले या आजींच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ही कीर्तन सेवा आहे. आजींना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्तानं त्यांचं सर्व उगले परिवार आणि त्यांची चिरंजीव श्री कल्याण दत्तात्रय पाटील उगले, त्याचप्रमाणे मुली आहे सौभाग्यवती शशिकलाबाई माधवराव पाटील आव्हाळे, सौभाग्यवती कमलबाई सोमेनाथ पाटील चव्हाण, नाती आई सौभाग्यवती मंदा तुकाराम पाटील आव्हाळे, सौभाग्यवती अश्विनी आदिनाथ पाटील शेगडे, त्याचप्रमाणे त्यांचे पुतणी आहे श्री गंगाधर कचरू पाटील उगले, नातवाई श्री आबासाहेब गंगाधर पाटील उगले, श्री शिवाजी गंगाधर पाटील उगले, श्री प्रताप बाबासाहेब पाटील उगले आणि चिरंजीव विक्की कल्याण पाटील उगले नातू. असा हा आजींचा फार मोठा परिवार आहे. त्यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या निमित्तानं एक मातेचं प्रथम पुण्यस्मरण या उगले परिवाराने या ठिकाणी अतिशय मोठ्या उत्साहाने श्रीमद भागवत कथेच्या चिंतनातून सत्संगातून मग दररोज 7 दिवसापासून या ठिकाणी हा मोठा नाम यज्ञ चालू आहे. महाराज दररोजची कथा आहे, हरिपाठ आहे, काकडा आहे, विष्णू सहस्रनाम सुद्धा आमच्या माता मावल्या अतिशय चांगल्या पद्धतीने विष्णू सहस्रनामाची सुरुवात सकाळीच प्रातःकालामध्ये होते. म्हणून पुण्यस्मरणाच्या निमित्ताने एक आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी उगले परिवाराने आणि विशेष करून त्यांचे चिरंजीव कल्याण भाऊ यांनी हा उपक्रम चांगल्या प्रकारचे सुरू केलेला आहे. निश्चितच भगवान परमात्मा आजींना या भावपूर्ण वातावरणामधून भक्ती मार्गाच्या परमार्थाच्या नामस्मरणाच्या 7 दिवसापासून झालेल्या या नामसंकीर्तनाच्या सोहळ्याच्या द्वारा निश्चित बकुबाई आजी यांना भगवान परमात्मा निश्चित चिरशांती प्राप्त करून देतील. त्याचप्रमाणे त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव त्यांचं पण निधन झालेलं आहे. काय नाव त्यांचं? बाबासाहेब दत्तात्रय पाटील उगले. या दोन्ही माता आणि पुत्र यांच्याही चिरशांतीसाठी आणि उगले परिवाराने अतिशय दिव्य असणारा हा कार्यक्रम आयोजित केला. म्हणून दोघाही माता पुत्रांना चिरशांती प्राप्त व्हावी, त्यांची ज्योत प्रभूच्या ज्योतीमध्ये विलीन व्हावी, त्यांना सद्गतीच्या रूपाची प्राप्त व्हावी हीच मनोकामना, हीच इच्छा. आणि इथं जमलेले सगळे आमची वारकरी मंडळी, भजनी मंडळी, भक्तिमती माता भगिनी सर्वांच्या वतीनं हीच प्रवचने आपण प्रार्थना करू की या माता पुत्रांना त्याचप्रमाणे पिताश्रींना सर्वांना आपण या ठिकाणी त्यांच्या ज्योत आपल्या ज्योतीमध्ये विलीन करून घ्या आणि त्यांना चिरशांती प्राप्त करून घ्या. अशीच या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्या सर्व गेलेल्या जीवात्मांना या ठिकाणी मी प्राप्त करतो, वाहतो. आणि आता कीर्तन सेवेला आपण लगेच या ठिकाणी थोडा वेळ सुरुवात करू. विठाला विठाला विठाला. कैलासवासी बकुबाई आजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक फार मोठी श्रीमद भागवताची कथा त्यांचे चिरंजीव कल्याणराव यांनी या ठिकाणी आयोजित केली होती.
आणि म्हणून आम्ही 7 दिवसापासून हा श्रीमद भागवता कथेचा कार्यक्रम अतिशय थाटामाटामध्ये या ठिकाणी आपण पार पाडले. या ठिकाणी कथा आणि माझ्याकडे ज्यांनी सोपवलेले आहेत ते आमचीच असणारे परमार्थ असणारे श्री हरिभक्तपरायण गुलाबभाऊ कोरडे महाराज आलापूरकर, त्यांनी ही श्रीमद भागवताची कथा माझ्याकडे सोपवलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांचे बंधू विनायकराव पाटील कोरडे आणि हे दोघंही बंधू आणि त्यांचा आमचा जवळजवळ 35 वर्षापासूनचा एक पारमार्थिक संबंध आहे. कथा कीर्तनाच्या ती स्वतंत्र सप्ताह करायची त्यांच्या कोरडे वस्तीवर. जसं आता या ठिकाणी स्वतंत्र भागवत सप्ताहाचा उपक्रम राबवला, तसंच आलापूरला सुद्धा त्यांचे वडील विश्वनाथ पाटील त्यांच्यापासून ते होते तेव्हापासून त्यांचा आमचा संबंध आहे. आणि अशा कथा कीर्तनाच्या सप्ताहाच्या नामसंकीर्तनाच्या माध्यमातून हा सगळा कोरडे परिवार त्यांनी कथा आयोजित केली, माझ्याकडे सोपवलं. आणि म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये आपण सर्व श्रोती सज्जन मंडळी चांगल्या रीतीनं या ठिकाणी कथेसाठी दररोज उपस्थित राहत होते. विशेषतः आमच्या माता मावल्या, माता मंडळी, पुरुष मंडळी अतिशय मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी दररोज श्रीमद भागवत कथेसाठी आपण उपस्थित होता. आणि अतिशय आनंद आपण चांगला या ठिकाणी कथेचा घेतलेला आहे. आणि आजही या कीर्तनासाठी सर्वच पंचक्रोशीतून सगळे आलेले भाविक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे या कथा कीर्तनासाठी आणि या कार्यक्रमासाठी ज्यांची उपस्थिती आज या ठिकाणी लाभलेली आहे, संपन्न झालेली आहे, असे आमच्या परिसरातील सगळेच या ठिकाणी गायक वादक महाराज मंडळी. आमची सुरदासजी महाराज, बर का शिवाजी भाऊ चिठ्ठी दिली होती पण चिठ्ठी केली माझ्याकडून. सुरदासजी महाराज, अजून कोण कोण महाराज मंडळी आहेत ज्यांनी आता सुंदर प्रकारची चाल गायलेली आहेत? भगवान महाराज, त्यांना साथ संगत करणार आमच्या ताई शांताताई. वा. अजून विलास महाराज आहेत, बंडू महाराज आहेत आणि शेजोळ महाराज, मृदंग वादक आमचे शेजोळ महाराज, वा, भावलाल महाराज आहेत. आणि या कार्यक्रमाची रंगत, साथ संगत आणि रंगत वाढवणारे आमचे सगळे बाल कलाकार, भजनी मंडळी, बाबांच्या आणि संस्थेतील सगळेच या ठिकाणी आमचे गुणनियोजन असणारे विद्यार्थी मंडळ, वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी मंडळ आणि त्यांना घडवण्याचं काम करणारे आमचे सुरदासजी बाबा, या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करू. चांगला उपक्रम आहे बरं का. दररोज हरिपाठासाठी हनुमान चालीसा हरिपाठ ते एवढे सुंदर गातात हे मुलं, बरं का महाराज. अतिशय मंजूळ आवाज महाराज. पावली हरिपाठ खूप त्यांनी या मुलांनी अतिशय रंगत कार्यक्रमामध्ये भरलेली आहे. त्या सर्वच भजनी मंडळाचं मृदंगवादक, पेटीवादक आमचे अर्जुन महाराज, सर्व या ठिकाणी मृदंगवादक विनेकरी महाराज सर्वांचीच उपस्थिती आहे. आणि हा जो काही कार्यक्रम, आजचा संपूर्ण कार्यक्रम वर्षश्राद्धाच्या निमित्तानं जो आपल्याला कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, तो कार्यक्रम मला तर वाटतं YouTube चॅनलवरती, बरोबर आहे ना, तो आपल्या सर्वांना दिसणार आहे बरं का. म्हणून ज्यांनी ही सेवा केली आहे, अनिल तात्या डमाळे, धोंदळगाव करता, अतिशय सुंदर प्रकारच्या ठिकाणी आपल्याला हा उपक्रम, हा कार्यक्रम याच्यानंतर पुन्हा वर्षानुवर्ष आपल्याला बघायला मिळावा अशी सेवा या ठिकाणी, युट्यूबची सेवा या ठिकाणी अनिल भाऊ या ठिकाणी करतायत. त्यांचे टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करू. आणि सर्वच वारकरी मंडळी या ठिकाणी कार्यक्रमाकरता आलेले आहेत महाराज. म्हणून या ठिकाणी ओगले पाटलांची सगळे आप्तेष्ट नातेवाईक मंडळी, गावातील सगळी मंडळी, भजनी मंडळी, पंचक्रोशीतून आलेले सगळे महाराज मंडळी, भक्तिवती माता भगिनी सर्वांच्याच उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरणाचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. आमचे केसापूरकर आबा, कालपासून त्यांची पण उपस्थिती आहे, जे अण्णा असतील, सर्वच मंडळी. आणि खरं म्हणजे सर्वांच्या वतीनं आपण प्रभूचरणाची प्रार्थना करू की हे भगवंता,
कैलासवासी बकुबाई दत्तात्रय पाटील आणि भोगले आजी आज या सर्व परिवाराला सोडून वैकुंठामध्ये गेलेले आहे. निश्चितच त्यांची ज्योत प्रभूच्या ज्योतीमध्ये विलीन व्हावी, त्यांना चिरशांती प्राप्त व्हावी आणि त्यांना सद्गती प्राप्त व्हावी या दृष्टिकोनातून आपण भगवंताच्या कथा कीर्तनाच्या नामस्मरणाच्या माध्यमातून ही श्रद्धांजली आपण तुमच्या आमच्या सर्वांच्याच सहयोगाने श्रद्धांजली समर्पित करू. पुन्हा प्रथमतः या ठिकाणी थोडस प्रभू स्मरण करू, कारण नामस्मरणाच्या माध्यमातून ही प्रथमतः श्रद्धांजली आपल्याला समर्पित करायचे. पण सर्वांनी आणि एका तालामध्ये सर्वांनी बोलायचं आहे, राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 चांगलं भजन केलं आपण. सर्वांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनंदन. आणि साऊंड सिस्टीमची व्यवस्था पण अतिशय सुंदर आहे बरं का. भोगले साऊंड सिस्टीम 7 दिवस श्रीमद भागवताची कथा पण त्यांनी चांगल्या रीतीने या ठिकाणी सिस्टीम सेवा दिली. आणि आजही आपल्या गावातीलच सिस्टीम आहे, चांगली अतिशय सुंदर आहे. खरं म्हणजे 2-3 कार्यक्रम होते त्यांच्याकडे, तरी पण ऍडजस्ट केलंच बरं का. चांगला अतिशय सुंदर सिस्टीम आहे. आमच्याही पाठीमागे दररोज आणि कथेचे कार्यक्रम तर 2 कथा असल्यामुळे वर्ध्याच्या वेळेस म्हणजे सिस्टीम चांगली असेल तर कथा कीर्तन चांगल्या प्रकारचे होते. त्याची साथ असावी लागते. दररोज 6 तास बोलायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही, पण अतिशय उत्तम प्रकारचं नियोजन सिस्टीमचं पण या ठिकाणी. भजती मंडळी चांगल्या प्रकारचे आहेत. श्रोते सज्जन भक्तिमती माता भगिनी आपण सुद्धा ऐकणारे श्रोते सज्जन सुद्धा अतिशय तल्लीन होऊन भावपूर्ण अशा प्रकारची ही कथा आपण श्रवण केली. आणि आता या ठिकाणी थोडा वेळ प्रभू स्मरण आपल्याला करायचं आहे. देहतम आहे प्रारब्ध अधीन, याचा मी कासीन बाहुभार, सर्व माझा काळ तुझ्या चिंतने, काया वाचा मने इच्छितसे. जीवनामध्ये सर्व विसरलं तरी चालल, पण 2 गोष्टी जीवनामध्ये कधीच विसरू नका मायबाप. पहिली गोष्ट म्हणजे आपलं मरण विसरू नका, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मरेपर्यंत जगवणारा जो भगवंत आहे ना, त्या भगवंताला विसरू नका. बाकी सर्व विसरलं तरी चालेल. कारण असंही महाराज, मरण का विसरू नये. सर्व ठिकाणी वशिला लावता येतो, मरणाच्या बाबतीमध्ये वशिलेबाजी चालत नाही.
विसरलो ना तरीही मरणाच्या खात्यावरचा जो काही प्रमुख आहे तो विसरला का आपल्याला? तो नाही विसरणार महाराज. आपण जरी मृत्यूला विसरलो, मृत्यूच्या खात्यावरचा प्रमुख तो विसरला नाही आपल्याला. तो क्षणाक्षणाला आपली काय पाहतो? वाट पाहतो महाराज. तो क्षणाक्षणाला आपली वाट पाहतो. गडगडी काळा वाट याची पाहे, गडगडी काळ वाट याची घडोघडी काळ वाट याची पाय, अजून किती आहे अवकाश. म्हणून आपण जरी मृत्यूला विसरलो तरी मरणाच्या खात्यावरचा जो प्रमुख आहे तो आपल्याला विसरला नाही. तो क्षणाक्षणाला जीवात्म्याची वाट पाहत असतो. आपण जरी बँकेचा हप्ता भरायचा विसरलो असल, पण साहेब विसरला का? साहेब नाही विसरला. योग्य महिन्याची मुदत संपल्यानंतर ते बरोबर नोटीस पाठवत. तसा मृत्यूला जग विसरलाय, पण मरणाच्या खात्यावरचा प्रमुख तो आपल्याला विसरला नाही महाराज. पण सर्व ठिकाणी वशला चालेल, मरणाच्या बाबतीमध्ये चालत नाही. म्हणून पहिली गोष्ट मरण विसरू नका, आणि दुसरी गोष्ट मरेपर्यंत जगवणारा जो भगवंत आहे त्याला विसरू नका. म्हणून प्रत्येकानं कमीत कमी क्षणाक्षणाला तर देवाचं स्मरण भजन आपण करावंच. परंतु सर्व काळ जरी स्मरण झालं नाही ना, तर कमीत कमी रात्री झोपण्याच्या अगोदर बर का, अंथरुणाला पाठ लावण्याच्या अगोदर, झोपायच्या अगोदर देवाला असे हात जोडा, देवाचं स्मरण करा. झोपायच्या अगोदर देवाला साकडं घाला, देवाची विनंती करा, देवाचं स्मरण करा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा, जिवे पिबस्वामृतमेत देव, गोविंद दामोदर माधवेती. झोपायच्या अगोदर देवाचं भजन करा, थोडं प्रार्थना नमस्कार करा. झोपायच्या अगोदर विनंती करा देवाला सांगा, झोपतो बर का माय बापा, झोपतो देवा आता, पण सकाळी लवकर उठवा बर का देवा. अशी काय करायची? अशी प्रार्थना करायची. कारण झोपणं आपल्या हातात आहे, उठणं आपल्या हातात आहे. उठणं आपल्या हातात नाही. उठवणारा कोण आहे? उठवणारा तो भगवंत आहे महाराज. समजा आपण रात्री झोपलो आणि सकाळी उठलोच नाही तर काय होईल? काय होईल म्हणजे बांबू सुताळी, नवा कापड, कोर मडक, हार बुक्का, भजदी मंडळ सह तयारी सुरू होईल. जान जनार्दन तर रम पम पम. बाबा रे, झोपणं तुझ्या हातात आहे, झोपीतून उठणं तुझ्या हातात नाही. झोपीतून उठवणारा तो भगवंत आहे. मग क्षणाक्षणाला तो आपली काळजी घेतोय, तो आपल्याला जगवतोय, आणि म्हणून त्याला आपण कधीही विसरू नका. विठाला विठाला.
म्हणून देह म्हटले की या देहाला मृत्यू ठरलेलाच आहे. प्रत्येकाला मृत्यू आहे, प्रत्येकाचा मृत्यू आहे. मग इच्छा नसताना आपल्याला मरावं लागतं. मरण कोणाला आवडतं का? मज लागे दुःख व्हावे. दुःखही कोणाला आवडत नाही, मरणही कोणाला आवडत नाही. आगा मरहा बोलवणं साधी. मग का हो, जीवनामध्ये आयुष्यामध्ये सुख दुःख मृत्यू संकट यातना वेदना हे कोणाला आवडत नाही, तरी ते का प्राप्त होतं? इच्छा नसताना ते का प्राप्त होतं? त्याला सुखदुःखाचा भोग जीवनामध्ये का प्राप्त होतो? कोणाला इच्छा नाही सुखदुःख म्हणजे दुःख भोगण्याची इच्छा नाही कोणाला. मग मानवी जीवनामध्ये ते का प्राप्त होतं? तुकोबरे सांगतात, बाबा मानवी जीवनामध्ये मानवाच्या जीवनामध्ये जे दुःखद घटना घडतात, जे सुखदुःख प्राप्त होतंय याचं कारण आहे इच्छा नसताना माणसाला मरावं लागतं, मृत्यू येतो, आजारपण येतं, दुःख होतं. याचं एकमेव कारण म्हणजे आपल्याला मिळालेला जो काही देह आहे ना, तो देह हा प्रारब्धाच्या अधीन असल्यामुळे सुखदुःख भोगावं लागतं. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज सांगतायत, देह तव आहे प्रारब्ध अधीन, याचा मी कासीना वाहू भार. देहा प्रारब्धाच्या अधीन असल्यामुळे महाराज सांगतात, सुखदुःखाच्या घटना ज्या प्राप्त होतात आपल्याला ते प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार हे सुख दुःख आपल्याला प्राप्त होत. म्हणून प्रारब्ध देह म्हटले की त्याला प्रारब्ध त्याचं ठरलेलं आहे. कारण 5 गोष्टीला शास्त्रकार प्रारब्ध म्हणतात. 5 गोष्टी माणसाला प्रारब्धाने प्राप्त होतात. कोणत्या कोणत्या 5 गोष्टी? चिंतन असं आहे महाराज, आयुष्य, कर्म, वित्त, विद्या आणि निधन. किती गोष्टी झाल्या? 5. या 5ही गोष्टी माणसाला प्रारब्धानुसार प्राप्त होतात. जसं आपलं प्रारब्ध असेल त्या गोष्टी आपल्याला प्रारब्धानुसार प्राप्त झालेल्या आहेत, असं चिंतन तुकोबाराय करतात. मला हे प्रारब्ध केव्हा निर्माण झालं? तर हे प्रारब्ध ज्ञानोबा ज्ञानेश्वर सांगतात,
बरं का काका, आमचे काका म्हणजे ज्ञानेश्वरी पारायणासाठी कुठेही कथा कीर्तन आमच्या बरोबर असतात. ज्ञानावराने अतिशय सुंदर चिंतन केलं. हे प्रारब्ध निर्माण केव्हा झालं, ज्ञानेश्वरीचं पण चिंतन करा. ज्ञानोबा सांगतात, बाई बाळंतीण झाल्यानंतर त्या मुलाच्या 5वीचा जो दिवस असतो ना, त्याच दिवशी ते प्रारब्ध तयार झालेले आहे. कोणत्या दिवशी? 5वीच्या. मग त्या दिवशी बाळंतीण बाईजवळ दिवा रात्रभर लावून ठेवावा लागतो. का बरं? ती रात्र सटवीची असते. त्या दिवशी ती सटवी येते आणि मुलाच्या कपाळावरती प्रारब्ध रेषा, भाग्यरेषा लिहून जाते. म्हणून त्या दिवशी बाळंतीण बाईजवळ दिवा रात्रभर लावून ठेवावा. का सटवीची राती जेवी न विसंबीचे वाती. वाती म्हणजे दिवा रात्रभर 5वीच्या दिवशी लावून ठेवावा लागतो. अशी आपली हिंदू संस्कृती आहे. आणि एखाद्या वेळेस दिवा लावण्याचं जर विसरला, चूक झाली तर फार मोठी आगडीत घटना सटवीकडून देण्याची शक्यता असते. आणि एकदा सटवीने आपल्या कपाळावरती दिलं की मग जन्मातही त्याच्यामध्ये बदल होत नाही. कशाप्रमाणे? जैसे काळे गोरेपणा धुतले फेटवणे, याच्यात असा बदल घडत नाही ना, तसं सटवीनं कपाळावरती दिलं ना, ती प्रारब्धामध्ये त्याच्यामध्ये कधी बदल होत नाही. म्हणजे तेव्हा ते प्रारब्ध तयार झालं. शास्त्रकार अजून सांगतात, 5 गोष्ट शास्त्रकार प्रारब्ध म्हणतात. कोणत्या? आयुष्य, कर्म, वित्त, विद्या आणि निदान. तुमची आमची जेव्हा गर्भरूपाने आपली स्थापना आईच्या उदरामध्ये झाली ना, त्याच दिवशी ते प्रारब्ध तयार झालं. म्हणून हे प्रारब्ध आपल्याला सुखदुःख प्राप्त होतात, ते प्रारब्ध आपलं अगोदर ठरलेलं आहे. प्रारब्ध अगोदर ठरलं का नवीन निर्माण झालं? कसं आहे? अगोदर ठरलं. प्रारब्ध भाग्य नवीन निर्माण होत नाही. ईश्वराच्या सृष्टीमध्ये कोणाचंही भाग्य प्रारब्ध नवीन निर्माण होत नाही. ते अगोदर ठरलेलं आहे. अगोदर ठरलेलं आहे. म्हणून महाराजांचा शब्द फार मोठा गोड आहे. देह तव आहे प्रारब्धा अधीन. देह हा प्रारब्धाच्या अधीन आहे. म्हणून जीवनामध्ये जे सुखदुःख प्राप्त होत आहेत ना, याची देवा मी तुझ्याकडे तक्रार करणार नाही, याचं मी मनाला शिनही वाटून घेणार नाही. कारण ते अगोदर ठरलेलं आहे. देह तव आहे प्रारब्धा अधीन. अगोदर प्रारब्ध, नंतर आपला देह. मग मी तुम्हाला असं विचारतो, अगोदर प्रारब्ध का अगोदर देह? कसं आहे? कसं आहे? थोडस चिंतन थोडं अवघड जाईल, पण थोडस लक्षपूर्वक काय का म्हणजे बरोबर लक्षात येईल. अगोदर प्रारब्ध का अगोदर देह? अभंगाच्या क्रमानुसार जर आपण विचार केला महाराज, तर अगोदर प्रारब्ध म्हणजे अगोदर प्रारब्ध आहे आणि नंतर देह आहे. अगोदर प्रारब्ध, नंतर देह. प्रारब्ध अगोदर ठरलेलं आहे. त्या प्रारब्धानुसार आपल्या जीवनामध्ये सुख दुःख प्राप्त होतं. अगोदर रेल्वे धावत असते का अगोदर रूळ टाकल्या जातात? कसं आहे सुरदाची बाबा? वा वा वा, पहिले रचा प्रारब्ध. अतिशय सुंदर उत्तर दिलं महाराजांनी. प्रमाण याला म्हणतात प्रमाण. टाळ्यांच्या गजरामध्ये सुरदासांचं स्वागत. खरं म्हणजे ती जरी बाहेरून जरी महाराज त्यांना नजर नाही, डोळे नाही, पण ते आंतरचक्षु पाहणं तुम्ही कसे त्यांचे. अतिशय समर्पक प्रमाण. अगोदर प्रारब्धाची रचना आहे, नंतर शरीर. त्या ठिकाणी नंतर शरीर आहे अगोदर. आणि महाराज सांगतायत अगोदर प्रारब्ध नंतर शरीर. अगोदर रेल्वे धावते का अगोदर रूळ? अगोदर रूळ टाकले जातात, नंतर रेल्वे. म्हातारी माणसं म्हणतात बारका महाराज, पूर्वीच्या काळामध्ये असं ट्रॅक्टर, जीपन, असं त्या ठिकाणी जेसीबी वगैरे हे नव्हतं. मग घोड्यावर माती, गाढवावर माती, माणसाच्या डोक्यावर माती, मग भराव टाकला आणि त्यावरती मग खडी टाकली, त्याच्यावरती मग रूळ अंथरले आणि मग त्याच्यावरून रूळ अंथरले आणि मग हिरवा झेंडा, गोऱ्या साहेबांनी हिरवा झेंडा दाखवला आणि मग कोळशाचं इंजिन बग 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 करीत मनमाडलं गेलं.
अगोदर प्रारब्ध म्हणजे अगोदर रेल्वे का अगोदर रोड? अगोदर रोड टाकले नंतर रेल्वे धावते. मग आता मला सांगा, ड्रायव्हरची जरी इच्छा असती वळणं चुकवायची, भुसावळून गाडी मनमाडला आली किंवा नांदगावला आली, नांदगावला गाडी आली, मग रेल्वेच्या ड्रायव्हरने जरी विचार केला की असं वाकडं तिकडं असं इकडं रोटेगाव लासूर स्टेशन असं लांबून चक्कर मारून जाण्यापेक्षा असं शिरूर बंगला मार्गे संभाजीनगरला जाऊ, चालेल का? ड्रायव्हरच्या बापाचा कायदा नाही भाऊ. ड्रायव्हरच्या जरी इच्छा असली वळणं चुकून जायची, इच्छा जरी असली तरी जाता येत नाही. कारण आता रेल्वे ड्रायव्हरच्या ताब्यात नाही, इंजिन रोळाच्या अधीन आहे. विठाला विठाला रोळाच्या अधीन इंजिन असल्यामुळे जिकडं रोळ नेईल त्याप्रमाणे इंजिनला रेल्वेला जावं लागतं. तसं तुमचं आमचं अगोदर प्रारब्ध तयार झालं आणि त्या प्रारब्धानुसार आपल्याला सुख दुःख प्राप्त होतात. म्हणून माणसालाच प्रारब्ध यात नवल नाही. दगडाला प्रारब्ध आहे, लोखंडाला प्रारब्ध आहे, मातीच्या भांड्याला प्रारब्ध आहे. विठाला विठाला दगडाला प्रारब्ध. 5 फूट लांबीचा दगडाचा तुकडा घेतला, मधून तोडला, 5 फुटाची केली म्हणजे 2.5 फुटाची केली मूर्ती आणि 2.5 फूट फेकून दिल्यापेक्षा 2.5 फुटाची मंदिराच्या ओट्याला लावली पायरी. पण प्रारब्धामध्ये बदल पहा ना किती झाला. प्रारब्धामध्ये एवढा बदल. रामकृष्ण आहे. आमचे संतोष महाराज दाजी आणि त्यांचे देखील नारेगावकर यांचे देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचे ग्रामस्थातर्फे आणि संयोजकाच्या तर्फे या ठिकाणी कल्याण भाऊच्या तर्फे स्वागत आहे. 5 फुटाची दगडाचा तुकडा घेतला, 2.5 फूट मधून तोडला, 2.5 फुटाची केली मूर्ती, 2.5 फूट फेकून दिल्यापेक्षा 2.5 फुटाची मंदिराच्या ओट्याला लावली पायरी. प्रारब्धामध्ये बदल पहा. मूर्तीला अभिषेक आहे आणि पायरीच्या दगडावर जोड्यासह पाय आहे. पूजा एकावरी पाय ठेवी, पाषाण देवा पाषाण पायरी, पाषाण देवा पाषाण पायरी, पूजा एकावरी पाय दगडाला प्रारब्ध, लोखंडाला प्रारब्ध. 12 इंच लांबीचा लोखंडाचा तुकडा घेतला, मधून तोडला, 6 इंचाचा केला चिमटा, 6 इंचाचा केला चमचा. प्रारब्धात बदल पण. चिमटे से चमचे की होत बड़ी तकदीर, चिमटा जलता अंगार में और चमचा खाता खीर. 12 इंचा तुकडा लोखंडाचा, मधून तोडला, 6 इंचाचा चिमटा, 6 इंचाचा केला चमचा. चिमटा जन्मभर चुलीतले निखारे ओढतो. कोण? चिमटा. आणि चमचा खिरीच्या पातेल्यात मजा मारतो. चमच्याची मजाचे. चिमटे से चमचे की होत बडी. लोखंडाला प्रारब्ध, मातीच्या भांड्याला प्रारब्ध. कुंभार दादाच्या एकाच कारखान्यामधून अनेक मातीचे भांडे निघले. काही मडके भाग्यवान 400 पिढ्यापासून त्याच्यामध्ये लोणी ठेवल्या जातं, तूप ठेवल्या जातं, दही दूध ठेवल्या जातं. भाग्यवान मडके. सगळ्या गावातल्या म्हाताऱ्या 70 वर्षाच्या, कोणी 90 वर्षाच्या, 95 वर्षाच्या म्हाताऱ्या जमा होतात. घर मालकीन म्हातारीचं वय आहे 90 वर्ष आणि सगळ्या म्हाताऱ्या घर मालकीला म्हणतात, नानी काय ते वरच्या उतरणीचं जे मडका आहे ते फार जुना दिसतं. म्हटलं जुनाच आहे. किती जुना आहे म्हणजे मला नाही सांगता येणार. अंदाज सांगा ना. अंदाज. माझी आजी सासू सांगत होती, तिच्या आजी सासूच्या आजचं आहे.
घरी गेलाय ऋषभ करा आता सुरदाजी महाराज. आता हिचं वय आहे 90 वर्षाचं. हिची आजी सासू सांगत होती तिच्या आजी सासूच्या आजचा आहे काही भाग्यवान मडकी 400 पिढ्यापासून त्याच्यामध्ये लोणी ठेवल्या जातं, तूप ठेवल्या जातं, प्रारब्धवान भांड. आणि दुसरं एक भांड आहे भाऊ, दुसरं एक मडकं आहे ते म्हाताऱ्याला कॉटवरून उठवल्या जात नाही म्हणून म्हाताऱ्याच्या कॉट जवळ ठेवल्या जातं. आता त्याचा काय उपयोग होतो मला? वा, सुरदासांनी अतिशय सुंदर प्रमाण दिलं. ऐसे भिन्न भिन्नसाठी प्रारब्धाने केले. काळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा सुरदासांचं. अगदी समर्पक म्हणजे समर्पक प्रमाण आहे. ऐसे भिन्न भिन्नासाठी प्रारब्धाने केले वाटे. हे प्रारब्ध आहे बाबा, प्रत्येकाला भोगावं लागतं. म्हणून तुकोबराय सांगतात माझा देह प्रारब्धाच्या अधीन असल्यामुळे सुखदुःखाचा मी तुझ्याकडे कधी तक्रार किंवा मी शिनही मांडणार नाही देवा. प्रत्येकाला भोगावं लागतं. प्रभू रामचंद्र आणि भरताला सांगतायत हे भरताची प्रभूची भेट झाली. भरतानं सांगितलं हे प्रभू रामचंद्रा, माझ्या पापाचं तुम्ही फळ भोगताय. हे सगळं कैकईनं केलं. प्रभू बरंच जे गेले झोपडीमध्ये बघितलं भगवान ने बेर खाए थे तो बेर की गुठलियां बाहर पड़ी थी तो वो दृश्य दिखाई नहीं देता. भरत कहते भैया ये बेर की गुठलियां, आप बेर की गुठलियां चबाते हो भैया, मेरे पाप का फल भोग रहे भैया. हे सगळं कैकाय ना केलं दादा, तुम्हाला वनवासामध्ये काढून दिलं. भरता तसं नाही रे बाबा. जगामध्ये कोणी कोणाला दुःखही देत नाही आणि कोणी कोणाला सुखही देत नाही. अनेक दाते झाले जगामध्ये महाराज, पण शास्त्रकार म्हणतात सुख दुःखाचा दाता जन्माला यायचा आहे अजून. सुखस्य दुःखस्य नको पिताता परो ददाति तिको बुद्धिरेषा. सुख दुःखाचा दाता जन्माला यायचा आहे. माणसाला सुख दुःख प्राप्त होतं त्याच्या प्रारब्धानुसार. म्हणून प्रभू सांगतात हे भरता असं नाहीये. दैव जात दुःखे भरता, दैव जात दुःखी भरता, दोषणा कोणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोषणा कोणाचा. मी वनवासात आलो ना भरता, राज्य कारभार राज्यपद सोडून मला वनवासात वनवन भटकावं लागतं. कैकईचा दोष नाही रे बाबा, माझ्या प्रारब्धाचा दोष आहे. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोषणा कुणाचा. देवाला प्रारब्ध, लोखंडाला प्रारब्ध, दगडाला प्रारब्ध, मातीच्या भांड्याला प्रारब्ध. लाकडाचे 2 ओंडके समुद्रामध्ये वाहत एकत्र आले. वर्षा ऋतूमध्ये 2 लाकडाचे ओंडके ठोकले, पूर आला. आणि पुरामध्ये काय होतं, पुराच्या पाण्यामध्ये 2 लाकडाचे ओंडके वाहत एकत्र जमा झाले. कुठं जमा झाले ते? समुद्रामध्ये त्यांची भेट झाली. समुद्रामध्ये काही क्षणापुरती, काही काळापुरती. काही काळापुरती ते 2 ओंडके लाकडाचे एकत्र आले. पण एखादी अशी भयानक लाट निर्माण व्हावी, लाकडाचा एक ओंडका या बाजूला फेकला जातो, एक ओंडका त्या बाजूला फेकला जातो. महाराज, शेवटपर्यंत त्यांची भेट होत नाही. ही प्रारब्धच आहे ना. प्रारब्धच आहे ना. म्हणून गीत रामायणामध्ये अगदी गदिमांनी अतिशय सुंदर प्रकारचं चिंतन केलं. काय म्हणतायत मग? 2 ओंडक्याची होते सागरात भेट. हे मानवा, अरे तू का चिंता करतोय? सुख दुःखाचा शीन का तू
ते ओझ डोक्यावर का घेतोय, का त्याच्यामध्ये गुंतून पडतोय? हे प्रारब्ध आहे. 2 लाकडाच्या ओंडक्याची समुद्रामध्ये भेट होते. प्रारब्धानुसार त्यांची कधीतरी एखादी लाट निर्माण होते आणि 2 ओंडक्यांची ताटातोट आयुष्यभर होत. 2 ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक देवी आहे बाळा, क्षणिक देवी आहे बाळा, मेळ माणसाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा, दैव जात दुःखी भरता, दैव जात दुःखी भरता. दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कोणा. म्हणून या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर सुख दुःख जे देहाला प्राप्त होतात, मी त्याचा शीन अजिबात मानणार नाही. तुकोबारा सांगतात, देवा माझा देह प्रारब्धाच्या अधीन, देह तवाय प्रारब्ध अधीन. तो प्रारब्ध अधीन आहे ना प्रारब्धाच्या, म्हणून त्याच्या प्रारब्ध कर्मानुसार त्याला जे सुख दुःख प्राप्त होणार आहे ना, त्याचा शीन मी मनाला लावून घेणार नाही. याचा मी का शीन वाहू भार, याचा मी का शीन वाहू असल्यामुळे त्याची सुख दुःख मी आणि त्याची तक्रार तुझ्याकडे करणार नाही. देवा मी याचा शीन घेणार नाही, तो भार मी डोक्यावर घेणार नाही. पण माझी एकच तळमळ, माझी एकच अपेक्षा आहे देवा, मागचा काळ माझा कसा गेला याचा मला अजिबात पश्चाताप वाटत नाही. पण पुढील काळ माझा सर्व काळ तुझ्या नामचिंतनामध्ये, तुझ्या स्मरणामध्ये, तुझ्या भजनामध्ये जावा अशी माझी अपेक्षा आहे. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये माझा काळ
त्याचा दुःखाचा विचार न करता माझा काळ तुझ्या चिंतनामध्ये सरावा. काळ शब्दाच्या आणि करता येत येणारा काळ तो तुझ्या चिंतनामधून माझा जावा आणि जो जगाला घेऊन जाणारा काळ आहे तो सुद्धा नामचिंतनामुळे तो काळ मात्र त्या काळाची भीती राहत नाही. दोन अर्थाने याचं चिंतन आहे मला. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असो. नामधारकाच्या पुढे काहीच काळ काही करू शकत नाही. दड 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 महाराज मंडळ छोटे बाला हा दड 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 नामधारकाला काळाची भीती नाही म्हणून सर्व माझा काळ तुझ्या देवाच्या चिंतनामधून काळ सरणार आहे. काळ देहाशी आला काळ देहाशी देहासे आला खाऊ. आमचे आहेरे पाटील पाराळकर मधुकर पाटील आहे त्यांची पण या ठिकाणी उपस्थिती झाली. म्हणून एरवी आणि काळाची भीती सर्व जगाला आहेत. आताच त्यांनी प्रमाण दिलं काळ देहासे आला खाऊ. देहावरती काळ तर असा अखंड टपलेला असतो महाराज. कशाप्रमाणे जसा बोक्यानं उंदीर पाहिल्यानंतर बोक्या जसा उंदराची आगे करत नाही तसा काळ जगाची आगी करत नाही. महाराजांनी त्याच उदाहरण दिलेलं आहे. पाहतो मंदिर घेऊन जाय या जगाला काळाची भीती आहे. ज्याप्रमाणे बोक्याचं उंदराचं उदाहरण दिलं. उंदीर तसा बोक्याला म्हणजे बोक्या तसा उंदराला पाहिल्यानंतर बोक्या उंदराची आगी करत नाही तसा काळ जगाला खाणार आहे. बाजारचे दिवस होता. 2-3 बाटल्या टाकून घेतल्या आणि एक बाटली पॅन्टच्या कशामध्ये भरून घेतली. झिंगत झिंगत गावाकडे चाललं होतं. बाटली कोणती? बिस्लरीचे नाही. आपल्याला फक्त बिस्लरीच माहिती बरं का काका. सरकार मान्य लायसन नंबर 17 सभासदानं करंट लागला. 2 बाटल्या टाकून घेतल्या पॅन्टच्या खिशामध्ये. संध्याकाळीसाठी एक भरून घेतली. झिंगत झिंगत गावाकडे चाललं. चालता चालता नेमका पॅन्ट मध्ये पाय अडकला. रोडच्या काठालाच पडलं भाऊ.
जिथं पडला तिथं नेमकं उंदराचं बिळ होतं, उंदराच्या बिळावरच पडला आणि पडल्याबरोबर बाटलीचं झाकण ढिलं झालं. पॅन्टच्या खिशामध्ये काय होती? बाटली होती. बाटलीचं झाकण ढिलं झालं. बाटलीतून एक एक थेंब बिळामध्ये पडू लागला आणि आतला बिळातला उंदीर तहानलेलाच होता भाऊ. उंदरानं 4-5 थेंब प्राशन केले आणि उंदीर पॉवरफुल झाला. त्याला किती लागतात? 4 थेंब भरपूर जाईल त्याला. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं काय माहित? ऐकून सांगतो रे बाबा. लोक कुठे शंका घेतात. 4 थेंबात उंदीर पॉवरफुल झाला. झिंगत उंदीर बिळाच्या बाहेर आला. मेशवरची फिरले उंदरानं शेपटी चाकड्या केला उंदरानं. नशेमध्ये उंदरानं बोक्यालाच आव्हान करायला सुरुवात केली. ये म्हणा त्या बोक्याला, अजिबात घाबरणार नाही. पट्ट्याच्या समोर हिंमत असेल तर ये आता. कोण सांगतो? 4 थेंबात पॉवरफुल झालेलं उंदीर बोक्याला आव्हान करीत होता. असे बरेच उंदर आहे बरं का. उंदराचं सांगतो नेमकं योगाने येड्या बाबीत बोक्या दरबा धरून बसला होता. बोक्याला उंदराची कलर धरली. काय रे, कशा करता बोलवलं? अरे आला तूच म्हटला नाही म्हणून. मग मी सहज म्हटलं रे बाबा. बोक्या म्हटलं मी पण सहजच आलो. तो सहजच येतो बरं का, सांगून नाही येत, सहजच. म्हटलं मग तू काय करणार आहे? तर मी या जगाचं जे केलं एक दिवस मी तुझं ते करणार आहे. आणि पाहता पाहता बोक्यानं उंदराचा पडशा पाडला. आता मेला पंजा मेला बाबा मसला गेला. सर्व जगावर जरी असली काळ सामान्य नाही, परंतु मला मात्र तुकोबारे सांगतात माझा काळ देवा तुझ्या चिंताने सर्व दे हीच माझी अपेक्षा. सर्व माझा काळ तुझ्या चिंतने काया वाचा मने इच्छेचे. नामचिंतनामधून महाराज जीवनामध्ये आणि काळाची भीती समाप्त होणार आहे. आणि खरं आपल्या जीवनामध्ये आपण कधी खरं म्हणजे आपण नाराज कधी होऊ नये. बरेच माणसं म्हणतात देवानं तरी आम्हाला कुठं काय दिलं. हो, पण देवानं तुला काय द्यायचं कमी ठेवलं बाबा? नामचिंतन करण्यासाठी, भगवंताचं भजन भक्ती करण्यासाठी देवानं तुला सुंदर प्रकारचा नरदेह दिला. देवे दिला देहा भजना गो पवित्र असणारा देह भगवंताने आपल्याला दान दिलेला आहे. त्या देहाच्या द्वारा आपण भगवंताचं पवित्र नामस्मरण करावं आणि काळाची भीती समाप्त करून टाकी. महाराज देवानं काय दिलं म्हणत बसले पक्ष देवानं काय द्यायचं कमी ठेवलं. नाम इंद्रिय हात पाय कान आणि याच्या माध्यमातून आपण एक बार नर करणे करे तो नरका नारायण हो जाय. ही शक्ती आहे. आणि म्हणून आपल्या नरदेहामध्ये जी शक्ती आहे ती पशुमध्ये नाही. केवळ नामचिंतनाच्या तुझ्या नामचिंतनाच्या माध्यमातून या काळाची भीती जर समाप्त होत असेल तर ते आपण नामस्मरण का करू नये महाराज? ही शक्ती मानव देहाची आहे. तिची शक्ती आहे मानवाची. बरेच माणसं देवाकडे तक्रार करतात देवाने आम्हाला कुठं काय दिलं. पण सर्वात शक्तिशाली मी सांगत असतो नरदेह आहेत. कोणती शक्ती आहे मी सांगितलं ना आता. एक बार नर करणी करे तो नरका. नराचा नारायण होण्याची शक्ती याच देहामध्ये.
नखभर विष विंचवाच्या नागेमध्ये असतं. विंचू पाहिला प्रत्येकाने विंचू पाहिलं. विंचवाच्या नागेमध्ये नखभर विष असतं, पण विंचवाची नांगी सतत वर असते. वळवळ 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 वळवळ. याच्या उलट 1000 पट जर सापाच्या फण्यामध्ये आहे, पण सापाचा फणा सतत खाली असतो. साप एखाद्या वेळेलाच फणावर उगारतो आणि विंचू एखाद्या वेळेलाच नांगी खाली टाकतो. विंचू नांगी खाली केव्हा टाकतो? बरोबर आहे. विंचवाला पाल बघितली की विंचवाची नांगी आपोआप खाली गेली समजा, कारण ती पाल त्या विंचवाला खाऊन टाकते. एवढी जहरी पाल विंचवाला पाल खाऊन टाकते. मग पाल किती जहरी असेल, पण एवढी जहरी पालच्या पालीला कोंबडी बघितली की कोंबडीच्या पालीला महाराज पालीला कोंबडी बघितली, पाल त्या कोंबडीला घाबरलीच पाहिजे, कारण कोंबडी पालीला खाऊन टाकते. कोंबडी पळत पळत ती पालीला उचलते, एका मिनिटात कोंबडी त्या पालीला गिळूनच टाकते. मग कोंबडी किती जहरी असेल, पण एवढी जहरी कोंबडी, एवढा जहरी विंचू विंचवाला पाल खाते. पाल किती जहरी, एवढी जहरी पाल पालीला कोंबडी खाते. कोंबडी किती जहरी, आणि मग एवढी जहरी कोंबडी, मी काय म्हणलो का? कोंबडी कोण खात? ती कोंबडी माणूस खातो. मग माणूस किती जहरी असेल, म्हणजे किती शक्ती असेल त्याच्यामध्ये. बरं, आता कोंबडी काय काय खाते सांगा लागेल का आपल्याला? गटरा खाते, निबोळ खाते, सड्डे लांबा खाते, गोड खाते, पेढा खाते. सकाळी सकाळी लहान मुलाचं टिंब टिंब, तीच कोंबडी माणूस खातो. एवढा सर्वशक्तिमान असणारा देह आहे, तो जर नको त्या कामाकरता आपण वापर त्याचा करत असेल, जर तो असाच वाया जात असेल, तर तो मिळून सुद्धा फायदा नाहीये महाराज. म्हणून तुकोबा इथं सांगतात, देवा तुझ्या नामचिंतनाच्या माध्यमातून माझा काळ सराव. असंच आहे महाराज. महाराज बोलतायत ना, देवा नामस्मरणाच्या नामचिंतनाच्या माध्यमातून हा काळ जर देवाच्या चरणी आपण जर समर्पित केला, देवासाठी जर त्या काळाचा आपण म्हणजे त्या वेळेचा आपण जर खर्च केलं, तर सर्व माझा काळ तुझ्या चिंतने काया वाचा म्हणे. माझी इच्छा माझी अपेक्षा अशीच आहे, काया वाचा म्हणानं देवा तुझी मला सेवा घडावी, तुझं नामचिंतन घडावं, यापेक्षा मला दुसरी अपेक्षा नाही. काळ सारा चिंतने रीतीनं काळ सरला पाहिजे. काळ सारावा थोडा मोकळा करा, थोडा मोकळा करा, धरून डवलत. हे देवा वेळोवेळी तुकोबाने प्रार्थना केली भगवंताची, मला सुख दुःखाचा देहाला होणारा सुख दुःखाचा विचार मी करत नाही देवा, पण माझा काळ तुझ्या चिंतनामध्ये सरावा. सर्व माझा काळ तुझ्या चिंतने काया वाचा मने इच्छितसे. माझ्या आयुष्यामध्ये माझ्या जीवनामध्ये याच्यापेक्षा दिव्य आणि दुसरा लाभ कोणताच नाही, हाच परम लाभ आहे. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज बोलतात,
असणारा लाभ आहे महाराज. लाभ तोण दिशी यावणी दुसरा, अनेक दातारा येणे जन्मे. जीवनामध्ये येऊन आपल्याला हाच लाभ प्राप्त करून घ्यायचा. गीतेमध्ये सुद्धा भगवत सांगतायत की अर्जुना, हा दिव्य लाभ यम लब्ध्वाचा परम लाभम. जो दिव्य लाभ प्राप्त झाल्यानंतर दुसऱ्या लाभाची आवश्यकता नाही. मनुष्य देहामध्ये आपण आल्यानंतर आतापर्यंत तुकोबारायांचे वर्णन केलं. तुकोबाराय म्हणतात, देवा हाच एक दिव्य असणारा लाभ आहे. लाभ तोंड दिवशी यावणी दुसरा, अनेक दातारा येणे जन्मे. सुख दुःख मान अपमान यश अपयश चांगलं वाईट या गोष्टी आयुष्यभर चालूच राहणार. प्रत्येकाला मी आता मोठ्या मोठ्यांची श्रेष्ठांची उदाहरणं सांगितलेली आहेत. पण जीवनामध्ये सुख दुःख प्राप्त झालं म्हणजे डगमगून जायचं नाही, हिंमत सोडायची नाही. देवाच्या नामचिंतनामध्ये आपला काळ समर्पित करायचा. हे मानव जीवन आहे, हे दिवस बदलत राहत असतात. जीवनामध्ये बदल परिवर्तन हे सृष्टी का नियम आहे. त्या जीवनातले बदल हे क्रमप्राप्त आहे. म्हणून बघा ना, माणसं थोडंफार काही जीवनामध्ये थोडीशी नाराजी झाली, थोडंफार हानी झाली, लाभ झाला की लगे माणसं उन्मत्त होतात. आणि एखादी हानी झाली की माणसं नर्वस होतात, नाराज होतात. पण जीवनाचं तत्वज्ञान आमच्या संतांनी सांगितलं, बाबा हे आयुष्य आहे, आयुष्यामध्ये या गोष्टी चालूच राहणार. हिरवगार झाड असतं डबडबलेलं, फुला फळांनी डबडबलेलं हिरवगार झाड असतं महाराज. पण पुढे ग्रीष्म ऋतू सुरू झाला, उन्हाळा. उन्हाळ्यामध्ये काय होतं, हिरवगार झाडाची पानं सगळे काय होतात, उन्हामुळे गळून पडतात. सर्व डबडबलेलं हिरवगार झाड पानं गळून पडतात. मग हिंमत सोडायची असते का? काही थोडंफार जीवनामध्ये घडलं की माणसं नर्वस होतात, काहीतरी जीवन समाप्त करण्याचाच प्रयत्न करतात. किती आजला मोठं वाईट वाटतं बाबा, मोठं कठीण आहे. कुठं समाज कुठं पोहोचला काही समजत नाही. काही मानसिकता फार बदलली लोकांची. अरे बाबा हिरवागार डबडबलेलं झाड आहे, उन्हाळ्याचे दिवस लागले म्हणजे ते झाडाचे पानं गळून पडणार आहे म्हणून हिंमत सोडायची नसते, आशा सोडायची नसते. पुढे पुन्हा आषाढ श्रावणची दिवस जवळ येणार आहे ना, वर्षा ऋतूचा प्रारंभ होणार आहे ना, झाड पुन्हा पूर्वीप्रमाणे टवटवीत पुन्हा वेली फुलणार आहे ना. असं तसं कधी जीवनात हसायचं आहे, कधी रडायचं आहे, कधी मान आहेत, कधी अपमान आहेत, कधी चांगल्याचे भेट आहेत, कधी वाईटाचे भेट आहे, कधी सुख आहे, कधी दुःख आहे. पण नर्वस होता जीवनामध्ये, जीवनाचा धैर्य सोडून देता आणि जीवनामध्ये आपण नको नको तो निर्णय घेतो महाराज. पण असं नाही, कधी हसावं लागतं, कधी रडावं लागतं. कभी हंसना है तो कभी रोना है, जीवन सुख दुख का संगम है, जीवन सुख दुख का संगम है. कभी सावन है, कभी पतझड़ है, कभी सावन है, ये आता जाता मौसम है. हे जीवनातले सुखदुःखाचे बदल आयुष्यभर चालत राहणार आहे. पण आपण जीवनामध्ये धैर्य सोडायचं नाही, आशा सोडायची नाही. जीवनातला आशा किरण त्याचा शोध घ्यायचा आहे, जीवन संपवायचं नाही, जीवनात नाराज व्हायचं. म्हणायचं माझ्या पाठीमागे सर्वांनी टाळी वाजवून. कभी हसना है कभी रोना, छोटे मंडळ. कभी हसना कभी हसना है कभी रोना है, जीवन सुख दुख का संगम है. जी
जीवन सुख दुख का संगम है। जीवन सुख दुख का संगम है। कभी पतझड़ है कभी सावन है। पतझड़ है कभी सावन है। कभी पतझड़ है कभी सावन है। कभी पतझड़ है कभी सावन है। ये आता जाता मौसम है। कभी हंसना है कभी रोना है। कभी हंसना है कभी रोना है। जीवन सुख दुख का संगम 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 है। सहन करायला शिका, धैर्य धरा जीवनामध्ये। तुकोबारायांच्या अभंगवाण्याच्या पद्धतीने आपण जर जीवन जगलो तर जीवनामध्ये नर्वस होण्याची नाराज होण्याची वेळ येणार नाही। मग लाभ हानी नफा नुकसान या गोष्टी जीवनामध्ये चालूच राहतात। संतांनी दिव्य जीवन त्यालाच त्या ठिकाणी संबोधलेलं आहे की बस प्रामाणिकपणाने जीवन जगून ईश्वराचं चिंतन करत करत आलेला प्रत्येक क्षण त्या क्षणाचा वेच करावा, हेच जीवन आहे। यापेक्षा दुसरा लाभ नाही। लाभ दोन दिवशी यावणी दुसरा अनेक दातारा येणे जन्मे। या जन्मात तर दिव्य लाभच आहे, दुसरा नाही। 3 चरणापर्यंत आलो, वेळ आपली थोडी कमी राहिलेली आहे आणि मोठ्या प्रेमाने प्रभुस्मरण करू। पण थोड्याच वेळेस सेवेत आपण पूर्ण विराम देऊ। पुरुष मंडळी सर्वांनी वरती हात करा आणि थोड्या वेळे प्रभुस्मरण करा। विठोबार कुमार सांगतात देवा हाच दिव्य असणारा लाभ आहेत।
माझे संकट येतील. तुका म्हणाल शोषित संकटे मी माझे ओखटीत आहे देवा. त्या संकटाचा मी सामना त्या ठिकाणी करेन. मी माझे ओखटे आहे देवा. माझं जे बरं वाईट होणार आहे त्याला कारणीभूतच मी आहे. शेवटी तुकोबाराय सांगतात इथपर्यंत अगदी थोड्या वेळेमध्ये आपण धावत्या वेळेत त्या ठिकाणी आपण त्याचं चिंतन केलं. मातोश्रीचं पुण्यस्मरण आहे. अतिशय मोठ्या उत्सवामध्ये हा कार्यक्रम संपन्न केला. कोण असते ती माता? मायबापाच्या आशीर्वादानं पुत्राची सगळी भरभराट होत असते महाराज. आज कैलासवासी गंगा भागीरथी बकोबाई दत्तात्रय पाटील उगले. आज ही माता आपल्यातून निघून गेलेली आहे. पण मातेच्या स्मृती प्रित्यर्थ एक फार मोठा श्रीमद भागवत कथेचा कार्यक्रम देखील त्या ठिकाणी कल्याण भवनने आयोजित केलेला आहे. लेकोराची ही तवाहे माऊलीची चित्त ऐसी कळवड्याची जाती करी लाभावी न प्रीती. कैलासवासी बकोबाई दत्तात्रय पाटील भोगले आजी जीवनामध्ये आईचं तत्व फार मोठं आहे. मायबाप आपल्या जीवनामध्ये आपल्या मुलांच्या उत्कर्षासाठी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी अहोरात्र त्यांचं चित्त धरत असतं. मला दररोज आपण कथेमध्ये मधून मधून विषय आला तेव्हा तेव्हा मी या ठिकाणी या विषयाचा बोलगडा केलेलाच आहे. किंबहुना धनुर्धरा जो मातीची आहे उदरा तो मातेचा सोयर की तुला पा. माय बापाचे आशीर्वाद असतील ना तर इतरांचे आशीर्वाद घेण्याची गरज नाही. सर्वांचे आशीर्वाद घेता येते आणि माय बापाच्याच विरोधामध्ये आहे. देवाचे आशीर्वाद सुद्धा उपयोगी पडणार नाही. कोण असते ती माता? एक सांगू, जीवनामध्ये मायबाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ते आपल्या दृष्टीसमोर दिसणारे आहेत. त्यांचे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत. एकदा मूर्ती गेली म्हणजे गेली. डोंगराच्या पलीकडे गेलेला सूर्य उद्या सकाळी पुन्हा दिसणार आहे. पण एकदा काळाच्या पडद्या आड गेलेले मायबाप पुन्हा जन्मभर मुलांना कधीच दिसणार नाही, कधीच भेटणार नाही. आता कल्याणरावची आई माता गेली ते गेली, पुन्हा त्या रूपामध्ये दिसणार नाही. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. बस कितीही तुम्ही कितीही मोठे व्हा, किती श्रीमंत व्हा, परंतु माय बापाचे उपकार आपण कधी विसरू नये. आज कल्याणरावने फार मोठा मातेच्या स्मृती प्रित्यर्थ एक फार मोठा श्रीमद भागवत कथेचा सोहळा. म्हणजे आमच्या मागे डबल कार्यक्रम होते, पण तरी या कुटुंबाचा आणि विशेष म्हणजे आलापूरचा सगळा कोरडे परिवार कोरडे परिवारांचा फार मोठा आग्रह होता, म्हणून ही श्रीमद भागवताची कथा आपण या ठिकाणी आयोजित केली. डोंगराच्या पलीकडे गेलेल्या सूर्य उद्या दिसेल, मायबाप कधी दिसणार नाही. म्हणून मुलांची आई गेली, 2 मुली 1 चिरंजीव. कोण असते ती माता महाराज? जोपर्यंत माता असते ना तोपर्यंत मुलांना फार मोठी सावली असते. कल्पना करा, मुलगी 60 वर्षाची आहे आणि आई 90 वर्षाची आहे. माय लेकीचं प्रेम बघा किती असतं. 90 वर्षाची आई असते, 60 वर्षाची मुलगी असते महाराज. जन्मभर त्या माय लेकीचं एकमेकांमध्ये इतकं प्रेम असतं, इतकं प्रेम असतं. मरायच्या मार्गी ती माता लागलेली असते, धरणीला पडलेली असते.
ती माता आपल्या मुलीच्यासाठी मुलीच्या बेटीसाठी सारखी तळमळ करत असते. अरे बाबा कोणीतरी फोन कर आजी, माझ्या मुलीला बोलून घ्या. कोणीतरी सांगतं आजी आजी तुमची मुलगी आली बघा. मुलगी आली असं कळल्याबरोबर कुठून बळ येतं कोणास ठाऊक, पण मरायच्या मार्गे लागलेल्या माशावर जसं एकदम पाणी पडावं ना, तसं ती 90 वर्षाची म्हातारी आई आपल्या मुलीसाठी उठून उभी राहते. कुठे का ताई, कुठे आहे तू? मुलगी सांगते आई मी इथं आहे. थांब पोरी, तिथंच थांब पोरी. 90 वर्षाची म्हातारी आई काठी टेकत टेकत आपल्या स्वयंपाकघरामध्ये येते. स्वयंपाकघरामध्ये येते, भाकरीचे 2 तुकडे घेते, तांब्या भरून पाणी घेते. एक तुकडा मुलीच्या उजव्या भागाला फेकते, एक तुकडा मुलीच्या डाव्या भागाला फेकते आणि ती 90 वर्षाची म्हातारी आई आपल्या मुलीला आशीर्वाद देते. जन्मभर सुखाची राहा माझे पोरी, जन्मभर सुखाची राहा. हा माहेरचा आनंद त्या दिवशी समाप्त होतो महाराज, ज्या दिवशी त्या मुलीची आई गतप्राण झालेली असते ना, त्या दिवशी माईची आणि मुलीची ताटातूट होते, आई सोडून जाते ना, त्या दिवशी मुलांच्या जीवनातला मायेचा आधार समाप्त होत असतो. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आम्हाला जन्म दिला गाय तुझे उत्तर भेटणार नाही. आम्हाला जन्म दिला गाय तुझे उत्तर भेटणार नाही. होतो जेव्हा ताना अमृतावने गोडे काजलाचे पाना तुझ्या गळ्या मायेचे नवाजवण झाले ना. तुझ्या गळ्या प्रेमाचे पुन्हा निव झाले ना. जन्माचे वागाय जन्माचे वागाय सुंदर आईच्या बद्दल गीत गाण्यात. आई तुझ्या मूर्ती वाणी, आईची मूर्ती एकदा गेली, संपली आपली कीर्तन सेवा. आता या ठिकाणी कल्याणरावच्या या ठिकाणी आणि मातोश्रीचं निधन झालेलं आहे. 1 वर्ष आज पूर्ण झालेलं आहे. आज खरं म्हणजे त्यांचं पुण्यस्मरण आहे. गेलेला जीवात्मा, गेलेली व्यक्ती पुन्हा वापस कधी येत नाही. गए हुए कभी वापस नहीं आते, लेकिन उनकी याद हमें बार बार रुलाती है. संपली माझी कीर्तन सेवा. आज फक्त आठवण आहे. गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी. आईच्या आठवणी ना डोळे नकळत पाणवतात. लो आगरी वो न किया हो नहीं आए. गए हुए कभी वापस नहीं आते, लेकिन उनकी याद आती, बार बार याद रुलाती है. लो आ गई वो न किया. आता आजींची फक्त आठवण आहे, मूर्ती रूपाने दिसणार नाही ते. आता दिलवन को ढूंढता है गम का श्रृंगार करके, आंखें भी थक गई है अब इंतजार करके. आंखें भी थक गई है. आता डोळे वाट बघून 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 वाट बघून 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 डोळे मिटायची थांबणार आहे. आयुष्यभर जरी वाट बघितली आता ती गेलेली व्यक्ती येत नाही.
आंखें भी थक गई है अब इंतजार करके, एक सांस रह गई है वो भी न टूट जाए, लो आ गई वो न किया हो नहीं आए, रोती है आज हम पर तन्हाइयाँ हमारी, ओ भी न पाई शायद परछाइयाँ हमारी, ओ भी न पाई शायद परछाइयाँ हमारी, बढ़ते ही जा रहे हैं मायूसियों के सारे, लो आ गई, लो आ गई वो न किया हो नहीं पाई, हो नहीं पाई। मातेच्या चरणी विनम्र प्रार्थना करो, या ठिकाणी प्रभुराशी प्रार्थना करो की गेलेल्या जीवात्म्याला वैकुंठ अवस्थेत भगवान दत्तात्रय पाटील दोघले आजींना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो, त्यांची ज्योत प्रभूच्या ज्योतीमध्ये विलीन व्हावी हीच या ठिकाणी प्रभूची प्रार्थना करतो। ज्ञानेश्वर माऊलीचं भजन होईल, आपण असेच बसून राहा। मान्यवर मंडळी, महाराज मंडळी, आमचे मान्यवर मंडळी या ठिकाणी आता ही वेळ पुन्हा पुन्हा येत नसते। महाराज उठलं, तुम्ही उठून गेला म्हणजे त्यांचं बोलणंही राहून जाईल, म्हणून 5 मिनिटांमध्ये सगळे या ठिकाणी व्यवस्थित होणार आहे। ज्ञानेश्वर माऊलीचं भजन होईल, विचारवंत आपला विचार या ठिकाणी 5 मिनिटात व्यक्त करतील, नंतर आपण उठायचं। ज्ञानेश्वरा माऊली